हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस सेशन. मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग फॉर दी जी स्कीम ॲज वेल ॲज दी आय स्कीम चॅप्टर 3 इव्हेंट हँडलिंगमधले थोडे MCQ क्वेश्चन्स आपण स्टडी करणार आहोत. अँड ॲट दी सेम टाईम ह्या सेशनमध्ये व्हॉट आर दी डिफरंट इव्हेंट क्लासेस, व्हॉट आर दी डिफरंट इंटरफेसेस, the methods that are available in the interfaces as well as the adapter classes detail मध्ये आपण स्टडी करणार आहोत. नाव ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडलं, इफ यू लाईक दी कंटेंट प्लीज कन्सिडर subscribing to this channel. Okay, now let's start the questions. The first question here is, which of these events is generated when the component is added or removed? म्हणजे एखादा फ्रेम आहे, समजा त्या फ्रेममध्ये तुम्ही एखादा बटन वगैरे काही क्रिएट केलं आहे किंवा चेकबॉक्स केलं आहे किंवा रेडिओ बटन और स्क्रोल बार वॉट एव्हर दॅट इज, तर त्या फ्रेम किंवा ॲपलेटमध्ये आपण जेव्हा एखादा कॉम्पोनंट ॲड करतो किंवा रिमूव्ह करतो तर कोणता इव्हेंट जनरेट होतं. पहिलं ऑप्शन आहे कॉम्पोनंट इव्हेंट, दुसरा आहे कंटेनर, तिसरा आहे फोकस इव्हेंट आणि चौथा आहे इनपुट इव्हेंट. नाउ लेट अस सी व्हॉट इज द करेक्ट आन्सर. द करेक्ट आन्सर हियर इज बी, दॅट इज द कंटेनर इव्हेंट. नाउ कंटेनर इव्हेंटच्या संबंधित थोडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. दी कंटेनर लिझनर इंटरफेस, ह्या इंटरफेसमध्ये दोन मेथड्स आहेत. पहिला मेथड कोणता आहे म्हणजे वेन ए कॉम्पोनंट इज ॲडेड टू ए कंटेनर, कॉम्पोनंट ॲडेड मेथड इज इनवोक. तसंच एखादा कंटेनरमध्ये आपण कॉम्पोनंट रिमूव्ह केलो तर जे मेथड एक्झिक्यूट होते ती आहे कॉम्पोनंट रिमूव्ड. तर इथं ह्याचं डिक्लरेशन दिलं आहे, व्हॉइड कॉम्पोनंट ॲडेड अँड कॉम्पोनंट रिमूव्ड. तर इथं मित्रांनो ही आपल्याला लक्षात ठेवून घेण्यासाठी मी तुमच्यासमोर एक चित्र इथं दिलेलं आहे, एक फिगर इथं दिलेला आहे. प्रॉबब्ली तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की आपल्याला ॲडव्हान्स जावामध्ये ही कारचं इथं काय काम आहे. येस, ह्याचं खूप काम आहे इथं. नाव कारचं स्पेलिंग काय आहे बघा इथं, CAR. तर तुम्हाला लक्षात ठेवून घेण्यासाठी मी एक छोटंसं तुम्हाला ट्रिक सांगतो. इथं कारच्या स्पेलिंगमध्ये ए म्हणजे ॲडेड, आर म्हणजे रिमूव्ड आणि सी म्हणजे कंटेनर, असं लक्षात ठेवून घ्या. तर ही MCQ क्वेश्चनमध्ये बरेचशा विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होतं आहे. का म्हणजे कंटेनर इव्हेंटचा आणखी एक सख्खा भाऊ आहे, दॅट इज कॉम्पोनंट इव्हेंट. तर इथं कॉम्पोनंट अँड कंटेनरमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी ही पॉईंट कार लक्षात ठेवून घ्या. जिथं सी म्हणजे कंटेनर आणि जेव्हा आपण कॉम्पोनंट ॲड करतो आणि रिमूव्ह करतो तर कंटेनर लिझनर इंटरफेसमधले ही मेथड्स कॉल होतात. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस इंटरफेसेस डिफाईन 4 मेथड्स. म्हणजे कुठल्या इंटरफेसमध्ये असे 4 मेथड्स आहेत, कॉम्पोनंट लिझनर, कंटेनर लिझनर, इनपुट लिझनर अँड ॲक्शन लिझनर. द करेक्ट आन्सर इज ए. व्हॉट इज दॅट वन, कॉम्पोनंट लिझनर. जसं मी तुम्हाला ह्याच्या आधीच सांगितलं, कॉम्पोनंट लिझनर आणि कंटेनर लिझनर ही सख्खे भाऊ आहेत ही. तर कंटेनरला लक्षात ठेवून घेण्यासाठी मी तुम्हाला एक की म्हणजे शॉर्ट स्पेलिंग दिलेलं आहे CAR. तसंच कॉम्पोनंट लिझनर तुम्हाला लक्षात ठेवून घेण्यासाठी फक्त एक ह्याच्यातला पॉईंट, ह्याच्यामध्ये 4 मेथड्स आहेत. कॉम्पोनंट जेव्हा आपण रिसाईज करतो, मूव्ह करतो, शो करतो किंवा मग हाईड करतो. इमॅजिन करा ही एक फ्रेम किंवा लेट अस इमॅजिन दिस टू बी एन ॲपलेट. ह्याच्यामध्ये मी एक बटन घेतलं, इट इज पॉईंटलेस अँड देन व्हॉट आय हॅव डन, आफ्टर सम टाईम ह्या बटनचं मी काहीतरी साईज इन्क्रीज केला किंवा ही बटन ह्या पोझिशनच्या ऐवजी मला ही बटन ह्या पोझिशनमध्ये पाहिजे. पहिल्यांदा मी कॉम्पोनंट हाईड केला, शो केलं, पुन्हा नंतर मी हिडन केला, इट इज पॉईंटलेस. तर ही सगळी ॲक्टिव्हिटीज आपण जेव्हा परफॉर्म करतो तर ही कॉम्पोनंट लिझनरमधले ही 4 मेथड्स कॉल होतात डिपेंडिंग अपॉन तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी केलं. तर ही 4 मेथड्स काय आहेत, व्हेरी इझी टू रिमेंबर. तर शोचं ऑपोजिट काय आहे, हाईड. शो झाला, हाईड झाला, राईट. आणि दुसरं आहेत रिसाइज्ड अँड मूव्ड. ही असं लक्षात ठेवून घ्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका. बिकॉज MCQमध्ये तुम्ही करेक्ट आन्सर दिलं तरच तुम्हाला करेक्ट मार्क मिळते, नेगेटिव्ह मार्किंग नाही. पण ऑलवेज इट इज बेटर टू हॅव अ नॉलेज ऑफ दिस इंटरफेसेस. द थर्ड वन, विच ऑफ दिस मेथड्स कॅन बी यूज टू डिटर्मिन द टाईप ऑफ इव्हेंट. गेट ID ही पहिला आन्सर आहे, गेट सोर्स second one, get event and get event object. Now the correct answer here is
गेट आय डी. मग ही गेट आय डी कुठून आलाय? द क्लास AWT इव्हेंट डिफाईन्ड विथ इन java.awt पॅकेज. इथे MCQ क्वेश्चन एकच आहे, पण ह्या क्वेश्चनच्या अंतर्गत तुम्हाला मी 3 आणखी MCQ क्वेश्चन सांगणार आहेत. फॉर एक्झाम्पल, AWT event class is present in what package? java.awt package. आणखी एक MCQ point, it is a subclass of event object. Okay, then it is the superclass either directly or indirectly of all AWT based events used by the delegation event model. Okay, मग ह्या पर्टिक्युलर क्लासमध्ये जे मेथड आहे, दॅट मेथड इज गेट आय डी, कॅन बी यूज टू डिटर्मिन दी टाईप ऑफ इव्हेंट. ॲज अ जावा स्टुडंट एवढं इन्फॉर्मेशन तुम्हाला असायलाच पाहिजे. आपल्याला एक चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर और इफ यू वॉन्ट टू मेक ए गुड करिअर, बाय हार्ट करून तुम्हाला जावामध्ये काही होणार नाही. त्याचं थोडं कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा. एकदा अंडरस्टँड झालं, लाईफ लाँग तुम्ही विसरत नाही ते. तर इथं आपल्याला काय पॉईंट्स लक्षात ठेवून गेलं पाहिजे की विच ऑफ दिस मेथड्स कॅन बी यूज टू डिटर्मिन दी टाईप ऑफ इव्हेंट. तर द आन्सर इज गेट आय डी. मग नेमकं गेट आय डीची पत्रिका काय ती आपल्याला आता स्टडी करायचं. तर गेट आय डी मेथड कुठल्या क्लासमध्ये आहे? इव्हेंट ऑब्जेक्ट. आणि इव्हेंट ऑब्जेक्ट इट इज पॉइंटलेस, sorry, java.awt package, it is a subclass of event object. AWT event is a subclass of event object. Now event object मध्ये AWT च्या व्यतिरिक्त दुसरे जे काही इव्हेंट्स असतील ती सुद्धा हँडल करण्यासाठी त्याच्यामध्ये मेथड्स दिलेल्या आहेत. पण फक्त AWT चे संबंधित जे इव्हेंट्स आहेत त्याची हँडलिंग सगळं युजिंग दिस पर्टिक्युलर AWT इव्हेंट क्लास इट विल हॅपन. ओके, ना इथे एक बघा, एक फ्लो चार्ट दिलेला आहे. ही फ्लो चार्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. गेट इव्हेंट ऑब्जेक्टचं सब क्लास AWT इव्हेंट. आणखी एक MCQ क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला 3 व्हेरी इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन, MCQ क्वेश्चन्स बाजूला सोडा, पण ह्याच्यामधलं जे नॉलेज आहे प्लीज कीप दिस वन इन माइंड. इव्हेंट ऑब्जेक्ट ही जे क्लास आहे, इट इज प्रेझेंट इन java.util पॅकेज. आणि AWT इव्हेंट ही जे क्लास आहे ही java.awt. माय सिन्सिअर रिक्वेस्ट अगेन टू द स्टुडंट, ह्या थर्ड क्वेश्चनमध्ये जे काय आहे, remember this one very well. Okay, now the fourth question, dash event is generated when a component gains or loses input focus. Okay, component event, container event, focus event and input event. Okay, now इथं पण फोकस आहे, इथं पण फोकस आहे, म्हणून हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, असं तुम्ही गेस करू नका, माझं रिक्वेस्ट आहे. गेस वर्क लास्ट 1-2-3 क्वेश्चनसाठी ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फारच कन्फ्युजन आहे, पण प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही गेस करत गेलात तर इट विल बी डिफिकल्ट फॉर यू, नॉट इन ओनली दिस एक्झाम बट ऑल्सो इन युअर फ्युचर. नाउ सी हियर व्हॉट इज द कॉन्सेप्ट बिहाइंड दिस वन. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज दिस फोकस लिजनर इंटरफेस. दिस इंटरफेस डिफाइन्स 2 methods, focus gained and the next one is focus lost. ओके, एखादा कॉम्पोनंट जेव्हा कीबोर्ड फोकस त्याच्यावरती येत आहे तर त्याला आपण म्हणतो फोकस गेन, आणि त्या कॉम्पोनंटवरनं आपण जेवढं मूव्ह केलं देन वी से फोकस लॉस्ट. ना नेमकं फोकस म्हणजे काय, तर ह्याच्या आधी एक वर्ड तुम्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. इव्हेंट हँडलिंग चॅप्टर स्टडी करताना कधीही लिझनर आडनाव जर आलं, जिथं कुठेही तुम्हाला लिझनर आडनाव आलं की समजून घ्या ती इंटरफेस आहे. आणि कुठेही कोणताही शब्द किंवा एक वर्ड स्टडी करताना तिथं जर आडनाव इव्हेंट आलं तर दॅट इज अ क्लास. इट इज पॉइंटलेस. जोक्स अपार्ट, ओनली आय एम टेलिंग यू दिस स्मॉल इन्फॉर्मेशन हियर. वेर एव्हर देर इज अ इव्हेंट इट इज अ क्लास, आणि जिथं लिझनर आडनाव आहे ती नक्की इंटरफेसच असणार 100%. तर फोकस म्हणजे काय ती आपण बघू. इथे एक छोटासा फॉर्म दिला आहे. ह्या फॉर्मला तुम्ही जर थोडं क्लिअरली ऑब्झर्व केला तर इथं ओके बटनच्या बाजूला चारी बाजूला एक डॉटेड लाईन दिसलेला आहे. म्हणजे आपण टॅब की वापरून जर समजा त्या पर्टिक्युलर बटनवर इथं आणलं आपण, तर इथं आपण म्हणतो फोकस गेन्ड, GAINED. पुन्हा टॅब की वापरून मी ओके बटनवरून कॅन्सल बटनवर आला तर कॅन्सल बटनवरती असं चारी बाजूला डॉटेड लाईन दिसते. देन व्हॉट वी से इज it has gained focus and he lost focus.
जिथून फोकस निघतंय दॅट वी से फोकस लॉस्ट, आणि टॅब कीने जर मी कॅन्सल बटनवर आलं देन वी से फोकस गेन. तर फिफ्थ इथं तुम्हाला एक इम्पॉर्टंट माहिती आहे. आमच्या वेबसाईटवरती testmoz.com ह्या वेबसाईटवरती IIT लातूरने डेव्हलप केलेले थोडे क्वेश्चन पेपर सेट आहेत. तुम्हाला जेव्हा फ्री टाईम मिळेल तुम्ही डेफिनेटली त्या टेस्टला अटेम्प्ट करा. इज दिस पॉईंट क्लिअर? तर त्या एका ब्राउझर ओपन करून testmoz.com/5336130 ही टाईप करा, ही पासवर्ड एंटर करा. 25 रिअल टाईम क्वेश्चन्स आर देअर. तुमचं फायनल इयर MCQ सारखंच पॅटर्नमध्ये ती क्वेश्चन्स डेव्हलप केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ these packages contains all the classes and methods required for event handling in Java? Right? That is D. That is java.awt.event. Now he wrong आहे मित्रांनो. java.event का म्हणजे event is a sub package of AWT, म्हणून java.awt.event is the correct answer. The method used to register a keyboard event listener is add key listener. ओके, ना ह्याला आपण रजिस्ट्रेशन मेथड म्हणतो. तर एवढं एक लक्षात ठेवून घ्या तुम्ही, रजिस्ट्रेशन मेथड ऑलवेज ADD ह्या वर्डनी स्टार्ट होतं. इथं ADD आहे का? नाही. इथं आहे का? नाही. नंतर नाही इथं. तर रजिस्ट्रेशन मेथड आपल्याला लक्षात ठेवून घेण्यासाठी all the registration method they start with this word add. Okay, then which of these interfaces defines a method item state changed? Component listener, container listener, action listener and item listener. तर ही दोन्ही शक्य भाऊ तर नाहीत. ह्याच्यामध्ये कॉम्पोनंट मध्ये 4 आहेत, कंटेनर मध्ये 2 आहेत, ॲक्शन लिझनर मध्ये एकच आहे. आयटम लिझनर इज द करेक्ट आन्सर. This interface defines the item state changed method that is invoked when the state of an item changes. Okay, the checkbox साठी पण यूज होतं हे. Okay, now the correct answer here is the item listener. Then which of this event is generated by scroll bar? Okay, action event, key event, window event and the adjustment event. आताच मी तुम्हाला एक पॉइंट सांगितलं की जिथं कुठेही इवेंट येतं आहे दॅट इज एन क्लास. ॲक्शन इव्हेंट क्लासचं ऑब्जेक्ट जनरेट होतं आहे का, की इव्हेंट क्लासचं ऑब्जेक्ट जनरेट होतं आहे, विंडो इव्हेंटचं का ॲडजस्टमेंट इव्हेंट. द करेक्ट आन्सर हिअर इज C. ओके, नाउ विच ऑफ दिस मेथड्स कॅन बी यूज्ड टू गेट अ रेफरन्स टू अ कॉम्पोनंट दॅट वॉज रिमूव्ड फ्रॉम अ कंटेनर. ओके, रिमूव्ड फ्रॉम ए कंटेनर म्हणजे एखादा फ्रेम आहे किंवा ॲपलेट आहे, तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक बटन टाकलं, नंतर तुम्हाला वाटते की ती बटन नको आहे किंवा रन टाईममध्ये एक कोड लिहिलं आहे जेणेकरून ती बटन त्या ॲपलेट किंवा फ्रेममधनं निघून जाते, डिलीट होतं. इट इज पॉईंट क्लिअर, राईट? तर त्या डिलीट झालेल्या ह्याचा रेफरन्स जर तुम्हाला पाहिजे असेल द करेक्ट आन्सर इज B. कोणतं आहे ते? गेट चाइल्ड मेथड. ही MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, the getChild method returns a reference to the component that was added to or removed from the container. getChild. Okay, component ह्याचा return type काय? Component getChild. It returns a reference to the component. 11th question, which of these events will be generated if we close an applet's window? applet window close करताना action event, component event, adjustment event. ॲडजस्टमेंट इव्हेंट तर स्क्रोल बारसाठी आहे. कॉम्पोनंट इव्हेंटमध्ये 4 मेथड्स आहेत, ॲक्शन इव्हेंटमध्ये एकच आहे, पण ही विंडोचं संबंधित आहे म्हणून द करेक्ट आन्सर विल बी विंडो इव्हेंट ऑब्जेक्ट. लेट्स चेक. येस, द आन्सर हिअर इज कॉम्पोनंट इव्हेंट. नो, दिस इज रॉंग. इट ॲक्च्युअली हॅज टू बी विंडो इव्हेंट. ओके, नाव इथं काय तर स्पेलिंग मिस्टेक, सॉरी, सम DTP operator made some mistake. I think the correct answer should be window event. Now you can have a look here. There are 10 types of window events. The window event class define integers. म्हणजे तुम्ही एखादा विंडो ॲक्टिवेट केलाय किंवा एखादा विंडो क्लोज केलाय आणि एखादा विंडो क्लोजिंग तुम्ही करत असतात किंवा विंडो डिॲक्टिवेट केलाय. डिॲक्टिवेट म्हणजे मिनिमाइज केलाय. डिआयकॉनिफाईड, मिनिमाइजला पुन्हा तुम्ही ॲक्टिव्ह केलात. गेंड फोकस, आयकॉनिफाईड. आयकॉनिफाईड म्हणजे मिनिमाइज, डिआयकॉनिफाईड म्हणजे मॅक्झिमाइज. लॉस्ट फोकस, ओपन, स्टेट चेंज्ड. दिस पॉईंट.
आता ह्याच्यातलं प्रत्येक कॉन्स्टंट मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, पण माझं एक दुसरं व्हिडिओ आहे जे मी ऑनलाईन क्लास घेतलेलं, ती तुम्ही बघू शकता. ती चॅनलवरती 1-2 दिवसांनी पोस्ट होईल ते, राईट. सो दी करेक्ट आन्सर, विंडोची संबंधित कुठलाही प्रश्न असला तर ती विंडो इव्हेंट क्लासच असायला पाहिजे. ओके. आणि एक पॉईंट इथं लक्षात ठेवून घ्या, विंडो इव्हेंटमध्ये 10 टाइप्स ऑफ विंडो इव्हेंट्स आहेत ह्या क्लासमध्ये. Then which of these methods is used to get x coordinate of the mouse? x coordinate म्हणजे माऊस जिथं आहे, आता इथं तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात, आता माऊस पॉइंटर ही जी इथं आहे, तर ही x कोऑर्डिनेट किती आहे त्याच्यासाठी द फंक्शन इज गेट एक्स. आन्सर इज गेट एक्स. ओके. देन what is an event in delegation event model used by Java programming language? An event is an object that describes a state change in a source. An event is an object that describes a state change in processing. An event is an object that describes any change by the user and the system. An event is a class used for defining object to create events by another function that is member of its class. हे सगळे रॉंग आहे. इव्हेंट म्हणलं की एक डेफिनेशन तुम्हाला हमेशा लक्षात ठेवून गेला पाहिजे. इट इज अन ऑब्जेक्ट दॅट डिस्क्राइब्स ए स्टेट चेंज, राईट. स्टेट चेंज तर सगळ्याच ऑप्शन्समध्ये आहे, पण स्टेट चेंज कशामध्ये? सोर्समध्ये. म्हणजे तुम्ही त्या फॉर्मवरती बटन, चेकबॉक्स, स्क्रोल बार जे काय वापरतात, एखादा टेक्स्ट फील्ड आहे, टेक्स्ट फील्ड पहिल्यांदा फॉर्मवरती आलं, त्याच्यामध्ये काहीच नाही, पण त्याचं लेबल्स लिहिलेलं आहे त्या लेबलवरती की एंटर युअर युजर आय डी. मग मी युजर आय डी तिथं टाईप केलं, तर त्या टेक्स्ट फील्डमध्ये काहीतरी एक चेंज घडलं आहे. पहिल्यांदा ब्लँक होतं आणि आता मी त्याच्यामध्ये काहीतरी टाईप करायलो. मग ही स्टेट चेंज इन ए सोर्स म्हणजे टेक्स्ट फील्ड, बटन, चेकबॉक्स, रेडिओ बटन, स्क्रोल बार, ह्याच्यामध्ये काही जरी बदल घडलं की एक इव्हेंट झाल्यासारखं आपण एज्युम करायचं. एज्युम करायचं नाही, इव्हेंटच होतं. इज दिस पॉईंट क्लिअर, राईट. तर इथं कन्फ्युजिंग आन्सर्स असतात. इज दिस पॉईंट क्लिअर. तर ही डेफिनेशन आपण लक्षात ठेवून घ्यायचं आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पाठ करा. स्टेट चेंज इन अ सोर्स, ही प्रोसेसिंग, युजर अँड सिस्टम, ही काय नाही. ओके. नेक्स्ट, विच ऑफ दिस मेथड्स इज डिफाईन्ड इन माऊस मोशन ॲडॅप्टर क्लास? ओके. आणखी एक जिथं तुम्हाला ॲडॅप्टर म्हणून दिसतंय ती सुद्धा क्लासच आहे बरं का. जिथं इव्हेंट आहे ती क्लास आहे, जिथं आडनाव ॲडॅप्टर आहे ती सुद्धा क्लास आहे, आणि जिथं आडनाव इंटरफेस आहे, सॉरी लिझनर आहे, ती इंटरफेस कॅटेगरीमध्ये येते. सो द करेक्ट आन्सर हिअर इज माऊस गेट ये. लास्ट वन, फोकस इव्हेंट इज अ सब क्लास ऑफ विच ऑफ दिस क्लासेस? ओके, इट इज आन्सर ए. The focus event is generated when a component gains or loses input focus. आताच आपण बघितलं got focus, lost focus. got focus ला सॉरी focus gained and focus lost. पण ही जे क्लास आहे focus event, it is a subclass of component event. Okay. With this we'll stop the session. We will again meet in the next session. Thank you. If you like this video, share kara and definitely subscribe kara. All the best students.